महेश्वरांचे चिंतन करते शुभमंगल सावधान. नको तू मग कशाला एवढं आणलं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आली आहे स्टे बाय लेक रिसॉर्टला. आणि नाही, कोणतं प्रमोशन नाही आहे, कोलॅबरेशन नाही आहे. तर मी आली आहे, माझी बहीण आहे कझिन, तिच्या लग्नासाठी. तिचे फंक्शन 3 दिवसाचं होतं, पण मला बरं नाही आहे ॲक्च्युली, त्यामुळे संगीत आणि हे मिस झालं आमच्याकडून. बट आता आज हळदी आहे, तर मी हळदीसाठी आलेली आहे. आम्ही ॲक्च्युली काकणा थ्रू आहे. तर माझ्या आत्याची मुलगी आहे, तर मग रेडी होतो. आणि सगळ्यांना ठरवलं की नऊवारी नेसायचे आहेत आज. बट बघूया कसं पॉसिबल होते ते. बेसिक आमच्या इथे रूम्स आहेत ॲक्च्युली. आणि इथे आहे ओके. तर बेसिकली हळदीला नेहमी आमच्या इथे लाडू असतात, चिवडा असतो आणि कुठे तरी कोल्ड्रिंक्स असतं. तर हे आता खातो एक लाडू तर खायलाच पाहिजे शगुनचा. ते आहे त्या दाखवतो तुम्हाला. शर्विलने कुठचा घेतला आहे? वॉटरमेलन. ओके, वॉटरमेलन ज्यूस आहे, पायनॅपल ज्यूस आहे आणि तेच चिवडा आणि लाडू. हो भाई कसे. आणि भूक लागल्या तर सोडून नाश्तापणे करतो आणि मग तुम्हाला भेट. कारण अजून काकणाला नाही, मग काकणा जॉईन व्हायचं, नाचायचं वगैरे आहे. आपल्याकडे सांगितले पाठवलं आणायला गेलं आहे. आमच्या इथे ॲक्च्युली दिवसभर 7 ते 8 वेळा हळद लावली जाते, त्यामुळे चेंज करूच शकत नाही. आता परत नवऱ्याकडचे येणार ते हळद लावणार, परत काकड येणार ते हळद लावणार, रात्री पण हळद लावणार, असं सगळं चालूच असतं. फुल डे हळद लावायची असते. ओके, काकड आलेले आणि आम्ही वेट करतो तिकडे. तुम्ही हो आले. तोपर्यंत इथे फोटोशूट वगैरे चालू आहे, बिकॉज काकाण थांबलेलं आहे. आणि हे इथे काकाण थांबलं आहे आणि आम्ही मधल्यामध्ये राहिलो आहेत. ॲक्च्युली कसं असते की जोपर्यंत हळद येत नाही तोपर्यंत काकण घेता येत नाही आहे. तर हळदीचं काम सुरू आहे, म्हणजे हळद आली आहे आणि ते सगळं त्यांचे विधी करतात. तोपर्यंत आम्ही थांबलो आहेत. ते झालं का लगेच काकण घेणार मध्ये कळलंच नाही. काकीना टेन्शन पडेल त्याचं. फायनली आम्ही आले मध्ये घुसले लाईनमध्ये आणि आले. आणि हा तुम्हाला मी जरा सेटअप दाखवते कसा केला आहे तो.
इथे हळदीचं सेटअप आहे. इथे रिसेप्शनसाठी ठेवला त्यांनी आणि इकडे लग्न लागेल विधी वगैरे त्यासाठी. हे सगळे बसले आहेत. अर्धे लोक यायचे आहेत, आल्यात. आम्ही आता जेवायला आलोय कारण टाइम निघून चाललाय. व्हेजच असते ना आपल्याकडे आणि कोथिंबीर वडी. दॅट्स इट. आमच्याकडे ॲक्च्युली हळदीला व्हेजच असतं. व्हेजच जेवण आहे. लाईन पण एवढी लागली असते ना मोडून तर सांगते. भेट घेतले मी फक्त पकडणार, बाकी काय मला येत नाही. फक्त बडबड करता येते.
तिकडे नाही होणार. तिकडे पडी आहे सगळी. ए थांब. ए ब्लॉक उभी राहिली पाहिजे बस. 4-5 जण दगड बोलते ते रस्त्यात केलं. जागा चेंज. पाणी घालते. पुढे हो तू. ओलसरला जायचं आमचा थोडंसं पाणी बघते. नको तू मग कशाला एवढं आणलं. वीर कुठे इकडे मयूर बस आपल्याला मडकी तेवढा नाही. बस पाणी दे गो हे दे. त्याच्यावर दिवा त्याच्यावर फोटो ठेवायचं. ते त्याला पण रांगोळी बाजूला पण रांगोळी. पिंडीवर बेल वाणे दिशाच्या लग्नामध्ये मान मध्ये बोलून दिशाच्या लग्नामध्ये मिळाला उमराचा मान. मयूरचं नाव घेते सगळ्यांचा राखून मयूरचे नाव घेते मी घेतला अनुभव हा छान. आता मस्त. दिशाच्या लग्नामध्ये मिळाला उमराचा मान. मयूरचं नाव घेते घेतला अनुभव मिळाला छान. दिशाचे दृष्ट काढण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. तिच्या आत्यांनी प्रथम यायचं आहे. त्यानंतर मावशा माम्या आणि येथे उपस्थित ज्या आहेत महिला यांनी तयार राहायचंय. सगळ्यांनी दृष्ट काढून घ्यायची तिची जेणेकरून आयुष्य आणि तुझे आशीर्वादही तिला भेटतील. दिसत नाही तोंड नाही बघायचं. असं पकडू का बाकी
आता केळं भरवा, एकीने केळं भरवा. हळद घाला, हळद लावा त्याला. तिकडे खाली ना डायरेक्ट दिला म्हणजे ती खायला जाईल ना तर अशी अशी हे कर. आम्ही तर हळद बिळद लावून घालून केळं भरवलेलं. बोला बोला आणि बोला. ए रुई अशी आहे नाही सांगणार खा बाबू. नाही दोन हे माझ्या बरोबर कोण आहे? माझ्या बरोबर कोण आहे का? हे धनु तुझ्या बरोबर कोण आहे? बबडी द्या आपण चल तुम्ही दोघे गाडी चालवायला लागली. आता तुम्ही द्या. चेंज वगैरे करतो कारण आता डान्स वगैरे होणार आहे तर त्यासाठी सगळे कपडे चेंज करतात कारण कधी सकाळपासून साड्या दिसल्या आणि येता सवय होत आहे. सगळ्यांनी चेंज केलं ना आता मी पण चेंज करायलाच चालते. काल आम्ही तिथेच राहणार होते विचार केलेला बट एवढी सगळी धावपळ होती आणि भरपूर सगळे लोक नंतर एक्स्ट्रा वाढली वगैरे भरपूर काय 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 चाललेलं म्हणून आम्ही घरीच आले राहायला. आता आम्ही मथाण्याला आहे तर पटापट आता सगळे उठलेत पटापट रेडी फ्रेश वगैरे होणार आणि रिसॉर्टला जाणार आणि मग तिकडे जे काही आउटफिट्स आहेत आमचे आता साडी नेसणार आहेत सगळे आणि मग रिसेप्शनला घागरा वगैरे असं ठरलेलं आहे तर तेच आता तिथे जाऊन तयारी करणार. ओके गाईज मी रेडी झाली आहे साडी आणि व्हिडिओ ऑलरेडी स्टार्ट झाल्यात
तर आणि 12:30चं लग्न आहे आणि आता 12:15 झालेत. तर पटापट जाऊया आपण. अर्ध्या विधी ते मिस झालेच आहेत तसं पण लग्न लागायचं बाकी आहे. लक्ष्मी पते गृहस्पनामी शुभमंगल आपला देश कुलदेवते ग्रामदेवते लक्ष्मी नारायणांचे चिंतन करते शुभमंगल महेश्वरांचे चिंतन करते शुभमंगल ब्रह्मा सावित्रीचे चिंतन करते शुभमंगल अंतरपणाचे सावचित्त शुभमंगल जय घंटा शुद्ध प्रमाणा शुभमंगल 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 उचलणार उचलणार उचलणार. अर्धा तासा वेट केल्यानंतर आम्ही आता परत जेवणाच्या लाईनीसाठी जातो आहे, कारण खूप जास्त गर्दी होती. मगाशी गेलेले बट एवढी गर्दी होती की रिटर्न आले. सो आता परत चालले आहेत. थोडी तरी गर्दी कमी होते म्हणजे जाता येईल. उभं राहायलाच जागा नाही आहे. आता ट्राय करतो. ओके, आम्ही जेवून वगैरे आलेत आणि 1 तास वेट केल्यानंतर फायनली नवरा नवरी येत आहेत. सगळी तयारी चालू आहे आणि लाईनमध्ये पण मागे उभे राहिलेत सगळे. लगेच पाकिटून पळणार आहेत. आम्ही पण पळणार आहेत कारण मला दुसरं लग्न पण अटेंड करायला जायचं. हमसे रोके भी रोके ना गए तेरी कुर्बानी के दिन आ गए.
इकडे बघ, समोर बघ. ओके, आम्ही आता निघणार आहेत. सगळं झालं आमचं रिसेप्शन वगैरे आणि बाकीचं तर लोक भरपूर आहेत, तर नवरीला सगळं विदाई देण्यासाठी टाईम लागणार आहे. तर आम्ही निघणार आहेत. आम्ही एवढा वेळ नाही थांबणार कारण मला दुसरं फंक्शन अटेंड करायचं आहे. तर हा व्लॉग इकडेच एंड. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.